नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी डॉक्टर शिल्पा गायकवाड. आपली अशी चॅनल आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला एंटरटेनमेंट पण आहे, तुम्हाला हेल्थ टिप्स पण आहे, तुम्हाला ब्युटी टिप्स पण आहे. ऑल इन वन सगळं एकाच चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे. किरकोळ आजार आणि त्याच्यावरचे सोपे घरगुती उपाय या सिरीजमध्ये पहिली कंप्लेंट आपण घेणार आहोत, ते म्हणजे पित्त. मैत्रिणींनो, पित्त हा इतका कॉमन आजार आहे की त्याला आता आपण आजारच कन्सिडर करत नाही. जवळजवळ प्रत्येकाच्या घरामध्ये पित्तशामक औषधं, ज्याला आपण अँटेसिड म्हणतो, त्याच्या पाकिट आणि पाकिट पडलेले असतात. अँटेसिड औषधांच्या बाटल्या आणि बाटल्या पडलेल्या असतात. इनोचे पॅकेट्स असतात. पित्त हे आपल्या आयुष्याचं अविभाज्य अंग बनलेलं आहे. त्याला आपण आजारच मानत नाही. पण कधीतरी पित्त होणं वेगळी गोष्ट आहे. पित्त झालं, तुम्ही एखादी गोळी घेतली, बरं वाटलं, काहीच प्रॉब्लेम नाही. पण ज्यांना सारखं सारखं पित्त होत असेल त्यांनी वेळेत सावध व्हा, कारण हे पित्त पुढे जाऊन शरीरामध्ये मोठे आजारसुद्धा उद्भवू शकतं. सर्वप्रथम आपल्याला पित्त झालेलं आहे तर त्याची लक्षणं काय असतात? तर सर्वसामान्य जे लक्षणं असतात तर ते डोकंदुखी होणे, मायग्रेनचा त्रास होणे, जळजळ होणं. जेव्हा पित्ताची तीव्रता जास्त असते तेव्हा छातीमध्ये कॉन्स्टंट जळजळ होते, घशापाशी अन्न अडकल्यासारखं वाटतं. काही लोकांना रात्री झोपल्यानंतर अस्वस्थ वाटतं, दम लागल्यासारखं वाटतं आणि कधीकधी घसा पण दुखतो, खोकला येतो. जर नॉर्मल ट्रीटमेंट देऊन जर खोकला थांबत नसेल तर बराच वेळ ते गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिझीज म्हणजेच GERD त्याच्यामुळे झालेलं असतं. त्याच्यात काय होतं की जे आपल्या पोटामध्ये जे ॲसिडिक अन्न असतं किंवा जे जादाचं ॲसिड असतं ते वर येतं, घसापर्यंत येतं. त्याच्याने घशाला सूज येते आणि मग तिथे इरिटेशन होतं आणि खोकला येतो, पोटफुगी होते, उलटी होते, मळमळ होते, डोकं दुखतंय, घसा दुखतोय, छातीत जळजळ होते, अन्न वर येते, ढेकरा येत आहेत, अजीर्ण होतंय, अपचन होतंय, पोट फुगल्यासारखं वाटतंय, डांबरल्यासारखं वाटतंय, खूप भूक लागते किंवा अजिबात भूक लागत नाही, डोळ्याची जळजळ होते, हातापायाची जळजळ होते. एवढंच नाही तर सांधेदुखी होते. जर पित्तामध्ये जास्त तीव्रता असेल तर जळजळचं प्रमाण जास्त असतं किंवा जर वाताचं प्रमाण जास्त असेल तर ढेकरा येतात, इवन सांधेदुखीसुद्धा होते आणि कधीकधी या पित्तामुळे जुलाबसुद्धा होतात. हे सगळे लक्षण हे पित्ताशी निगडीत आहे. पित्त म्हणजे उष्णता. शरीरामध्ये उष्णता वाढते, किंबहुना शरीरामध्ये उष्णता वाढलेली असेल तर आपल्याला पित्ताचा त्रास जास्त जाणवतो. आता या पित्ताचं करावं तरी काय? एखाद्या वेळेला पित्त वाढलं आणि मग आपण पित्ताची एखादी गोळी घेतली की तुम्हाला बरं वाटतं. पण जर हे तुम्हाला ही पित्ताची गोळी वारंवार घ्यावी लागते किंवा तुम्ही स्ट्रिप्स अँटेसिड्सचे घेतायत आणि कधीकधी त्या गोळ्या घेऊनही तुम्हाला बरं वाटत नाही आहे, याचं रूपांतर मोठ्या आजारांमध्ये सुद्धा होऊ शकतं. पित्त जेव्हा आपल्या रक्तात भिनतं तेव्हा मग आपल्याला हृदयाचे आजार, पल्पिटेशन होणं, धडधड होणं किंवा बराच वेळ ब्लड प्रेशरचा त्रास हे सुद्धा पित्तामुळे होतो. पण आता पित्त होतं कशामुळे? तर त्याचे 3 महत्त्वाचे कारण म्हणजे हरी, करी आणि वरी. हरी म्हणजे घाई करणं, सगळ्या कामामध्ये घाई करणं, बोलण्यामध्ये घाई करणं, पटापट काम उरकून त्यांना पुढे जायचं असतं. अनेक गृहिणी जे घर आणि ऑफिस या दोन्हीचं बॅलन्स करण्यासाठी तारेवरची कसरत करत असते. मग घरचं पटापट काम करायचं आणि ट्रेन पकडायची आहे, बस पकडायची आहे, ऑफिसकडे धावायचं आहे, ऑफिसचे कामं राहिलेले, ऑफिसचे काम पटकन संपवून आपल्याला घराकडे जायचं आहे, घरची जबाबदारी सांभाळायची आहे. ही जी धकाधकी आहे, ही जी धावपळ आहे, त्याच्यामुळे ॲसिडिटी खूप वाढते. दुसरी आहे करी. करी म्हणजे तिखट, चमचमीत, ऑइली पदार्थ. करीमुळे किंवा आपण म्हणतो की तेलकट आणि जास्त चमचमीत किंवा मसालेदार पदार्थ खाल्लं तर त्याच्याने सुद्धा आपलं पित्त वाढतं. आणि तिसरी गोष्ट आहे वरी. जास्त काळजी, अतिरिक्त चिंता, टेन्शन या गोष्टीमुळे सुद्धा आपलं पित्त वाढतं. मग या पित्ताचं करायचं तरी काय? तर मी तुम्हाला आज खूप साधे सोपे उपाय सांगत आहे. अचानकच ॲसिडिटी झालेली, कायम होत नाही, अचानक झाली, तुम्हाला अचानक छातीत जळजळ वाटायला लागलं किंवा मळमळ वाटायला लागलं तर तुम्ही काय करू शकता? तर तुम्ही गार दूध घेऊ शकता. गार म्हणजे फ्रीजमधलं नाही, तुम्हाला ते गरमसुद्धा करायचं नाही. रूम टेम्परेचरचं दूध हे तुम्ही खडी साखर टाकून घ्यायचं तर तुम्हाला निश्चितच आराम मिळतो. आता आपल्याला अनुभव आहे की जेव्हा आपल्याला गॅस किंवा ॲसिडिटी झालं तर तेव्हा आपण बडीशेप घेतली की आपल्याला बरं वाटतं की नाही? तर तुम्ही काय करायचं आहे की जेव्हा
तुम्हाला असा त्रास होईल तेव्हा तुम्ही बडीशेपचं शरबत तयार करा. कसं तयार करायचं तर तुम्ही 1 कप पाणी घ्या, त्याच्यामध्ये 1 चमचा बडीशेप टाका, 1 चमचा धने टाका आणि खडी साखर टाका. हे मिश्रण अर्ध होईपर्यंत उकळायचं, गाळून घ्यायचं आणि हे तुम्ही दिवसातून 3 वेळा घेऊ शकता. तर पित्तामुळे जे तुम्हाला दाह होते किंवा तुम्हाला अपचन झालेलं असतं, ढेकर येत असतात, ते सुद्धा कमी होतात. काय घेऊ शकता तर तुम्ही नारळाचं पाणी घेऊ शकता. कोकोनट वॉटर, टेंडर कोकोनट वॉटर म्हणजे नारळाचं पाणी, तर त्याच्यामध्ये सुद्धा पित्त कमी करायची क्षमता आहे. नंतर तुम्ही सर्वात महत्त्वाचं आणि मला आवडणारा पदार्थ म्हणजे कोकम. कोकम आपल्याला लक्षात आहे की जेव्हा आपण तुरीचं वरण करतो, कारण तुरीच्या डाळीने बऱ्याच लोकांना पित्त होतं, तर तुरीचं जेव्हा आपण वरण किंवा आमटी करतो तेव्हा त्याच्यामध्ये आमसूल टाकायची पद्धत आहे. हा आमसूल हे पित्तनाशक आहे. तर तुम्हाला जेव्हा असं ॲसिडिटी झाली तर तुम्ही आमसूलचं रेडीमेड शरबत मिळतं किंवा आमसूलची आगळ मिळते. आगळ म्हणजे त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं असतं जास्त प्रमाणामध्ये. जर तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर तुम्ही शरबत आणा, जर तुम्हाला डायबिटीसचा त्रास असेल तर तुम्ही आगळ आणा आणि नाहीतर मग तुम्ही आमसूल आणू शकता. ते पाण्यामध्ये भिजवा, त्याचं कोळ तयार करा, त्याला गाळून घ्या आणि नंतर त्याच्यावरचं मीठ लावलेलं असेल तर ते अतिरिक्त मीठ तुम्ही धुवून टाका. नंतर तुम्ही त्याचं क्रश करा हाताने आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाणी टाका आणि जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये नारळाचं दूध टाका. ज्याला ही जी तुम्हाला रेसिपी सांगते ती सोलकढीची रेसिपी आहे. प्लेन कोकम शरबत घ्या किंवा मग तुम्ही सोलकढी करून पण घेऊ शकता. म्हणजे आता ॲसिडिटी झाली की आपण लिंबू पाणी घेतो. लिंबू हे सायट्रिक ॲसिड म्हणजे ॲसिड वर्गाचं आहे सुद्धा, त्याच्याने ॲसिडिटी कमी होते. पण लिंबूपेक्षा पण जर तुम्ही आवळ्याचं रस घेतलं तर त्याच्याने तुम्हाला जास्त फायदा होतो आणि त्याच्यापेक्षाही जर तुम्ही कोकम शरबत घेतलं तर त्याच्याने सुद्धा जास्त फायदा होतो. हे तिन्ही आंबट पदार्थ आहेत, पण त्या तिन्ही आंबट पदार्थांनी आपल्या शरीरातली ॲसिडिटी कमी होते. तर मी एक छान उपाय सांगणार आहे, सुंठ पावडर. ज्यांच्या घरामध्ये पित्ताचा त्रास आहे त्याने सुंठ पावडर हे नेहमी घरात ठेवायची. तुम्ही 1 चमचा सुंठ पावडर घ्या, 1 चमचा खडी साखरची पावडर घ्या. साखर साधी वापरायची नाही, साधी जी पावडर असते ती उष्ण असते, पण जी खडी साखर असते ती खडी साखर तुम्ही मिक्सचरमध्ये क्रश करा. सुंठ पावडर आणि खडी साखर हे सम प्रमाणामध्ये तुम्ही एका डब्बीमध्ये भरून ठेवा आणि जेव्हा तुम्हाला पित्ताचा त्रास इवन मळमळ जास्त वाटत असेल तर ही पावडर तुम्ही अर्धा चमचा पावडर 1 कप कोमट पाण्यामध्ये टाकून जर तुम्ही घेतली तर तुमची मळमळ आणि तुम्हाला जी उलटी होण्याची भावना असते ती ताबडतोब थांबते आणि पित्तावर पण ती खूप गुणकारी आहे. तुम्ही काय करू शकता तर वाळा. बघा उन्हाळ्यामध्ये आपण वाळाचं पाणी पितो कारण ते आपल्या शरीराला शीतलता प्रदान करते. तर तुम्ही हे रात्रभर एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी टाका, त्याच्यामध्ये हा वाळा भिजत घाला आणि सकाळी ते वाळ्याचं पाण्याचं तुम्ही दिवसभर सेवन केलं त्याने सुद्धा तुमची शरीरातली उष्णता, पित्तामुळे होणारी हातापायाची जळजळ, आग, तळपायांना जे भेगे पडतात ती सुद्धा कमी व्हायला मदत होते. पित्त वाढत असेल तर त्रिफळा चूर्ण सारखा रामबाण उपाय नाही. हे त्रिफळा चूर्ण कधी घ्यायचं तर सकाळच्या जेवणानंतर आणि दुपारच्या जेवणानंतर म्हणजे काहीतरी खाल्ल्यानंतर 2 तासांनी तुम्ही घ्या. त्याच्याने आपलं पोटसुद्धा साफ व्हायला मदत होते, ॲसिडिटी कमी व्हायला मदत होते. सो तुम्ही हे त्रिफळा चूर्ण जर कंटिन्यूज तुम्ही 20 दिवस घ्या. 20 दिवसापेक्षा जास्त घेऊ नका कारण त्याच्यामध्ये शुष्कता असते, थोडंसं ड्रायनेस येतं आपल्या बॉडीला. मग तुम्ही काय करायचं, महिनाभर घ्या, नंतर मग परत तुम्ही 1-2 वीक थोडंसं त्याला गॅप करा आणि नंतर परत तुम्ही ते स्टार्ट करू शकता. आवळा फेवरेट. आवळा तुम्ही कोणत्याही फॉर्ममध्ये घ्या. आवळा ज्यूस घेऊ शकता, मोरावळा घेऊ शकता. तुम्ही आवळाचं पावडर मार्केटमध्ये रेडीमेड मिळते ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आवळा ची पावडर असते त्याला मधामध्ये तुम्ही चाटण तयार करा. म्हणजे 1 चमचा मध घ्या, 1 चमचा आवळा पावडर घ्या, त्याला मस्त तुम्ही मिक्स करून घ्या आणि ते चाटण तुम्ही दिवसातून 2-3 वेळा घ्या. तर त्याच्याने सुद्धा तुमच्या पित्तावर खूप फरक पडतो. आवळा फक्त पित्तच कमी करत नाही, त्याच्यामुळे डोळ्याचा नंबर वाढला असेल तर ते कमी होतं, केसांना फायदा होतो कारण आवळा हे व्हिटॅमिन सीनी भरपूर आहे. आता खायचं काय तर पित्त प्रकृतीच्या लोकांनी जे दुधी भोपळा किंवा वेली वर्गाच्या ज्या वनस्पती असतात म्हणजे भोपळा आहे, घोसाळे आहे, दोडके आहे जे वेलीवर येतात
तर ते पित्त प्रकृतीच्या लोकांना पचवायला हलकी जातं. धान्य कोणतं खायचं? तर हे बघा, तुम्हाला जर खूप पित्ताची भूक लागत असेल आणि खूप जास्त भूक लागत असेल तर तुम्ही गव्हाचा उपयोग करा. तुम्ही चपाती जास्त घ्यायचं, दोन्ही वेळा सकाळ संध्याकाळ तुम्ही चपाती घ्या. त्याच्याने काय होणार की तुमचे ॲसिड बॅलन्स होईल. पण जर तुम्हाला भूक लागत नसेल तर तुम्ही ज्वारीचा उपयोग करा, कारण ज्वारी पचायला खूप हलकी असते. तर तुम्ही ज्वारीचं सूप करू शकता किंवा ज्वारीचं आंबील, तर तसं पण तुम्ही तयार करू शकता. ते धान्याचे सूप कसे तयार करायचे, तुम्हाला जर नाचणीचं सूप तयार करायचं असेल किंवा तुम्हाला ज्वारीचं सूप तयार करायचं असेल तर तुम्ही काय करायचं आहे, चांगल्या तुपामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी करा, लसण त्याच्यामध्ये टाका, थोडी हिंग टाका आणि मग त्याच्यावर ते पीठ 2 चमचे भाजून घ्यायचं, त्याच्यामध्ये पाणी ॲड करा, झालं तुमचं सूप तयार. आणि ते पचायला खूप छान असतं. थोडं तुम्ही टेस्टसाठी तुम्ही मीठ टाकू शकता, लिंबू पिळू शकता, ॲज यू लाईक. आहे ना सोपं. तांदूळसुद्धा शीत आहे बरं का, पित्त कमी करतो. म्हणून कोजागिरीला आपण खीर किंवा क्षीरपाक घेतो, कारण दूध, खडीसाखर आणि तांदूळ हे तिन्ही शीत प्रकृतीचे आहे. त्याच्याने सुद्धा ॲसिडिटी कमी व्हायला मदत होते. ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्या सर्वांनी एक मुखवास तयार करून ठेवायचा. मुखवासामध्ये धना डाळ, धन्यातून बनलेली धना डाळ म्हणजे ती खूप शीत असते, बडीशेप, त्याच्यामध्ये थोडेसे ओवा टाका, त्याच्याने तुमचं गॅसेस आणि इंडायजेशन कमी व्हायला मदत होईल. आणि हे तिन्ही पदार्थ तीळ नाही टाकायचे, कारण तुम्हाला ते उष्ण पडेल. का? जवस टाका. जवस म्हणजे जवस, धने डाळ, बडीशेप आणि ओवा हे चारही पदार्थ तुम्ही मिक्स करून घ्या. तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये सेंधव मीठ टाका चवीपुरतं आणि हे दिवसातून 3 वेळा किंवा जेवणानंतर 2 वेळा चावून चावून खा. त्याच्याने सुद्धा तुमच्या ॲसिडिटी, गॅस, अपचन त्याच्यावर खूप फायदा होणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा तूप. तुम्हाला लक्षात असेल की तुपाचा उपयोग पूर्वी शिवाजी महाराजांच्या जमान्यामध्ये जर तलवारीमुळे किंवा लढाईमध्ये जखम झाली असेल तर तिथे जुनं तूप लावायची पद्धत होती. जेव्हा आपला अन्ननलिकेमध्ये किंवा आपला पूर्ण जे जठरमध्ये पित्तामुळे कधी कधी अल्सर तयार होतात, जखमा तयार होतात किंवा त्याला सूज येते, तर त्याला हील करायचं काम हे तूप करतं. तूप कधी घ्यायचं तर सकाळी रिकाम्या पोटी घ्यायचं. कसं घ्यायचं तर 1 कप तुम्ही साधं पाणी किंवा कोमट पाणी घ्या किंवा दूध घ्या. दुधामध्ये तुम्ही 2 चमचे तूप टाका. तर पहिला आहार हे तुम्ही तूप घ्या. म्हणजे मग काय होणार आहे की तुमचं जे पूर्ण अन्ननलिका किंवा अन्नमार्ग आहे तिथे पूर्ण तुपाचं लेयर होणार आहे आणि ते हील व्हायला, इन्फ्लमेशन कमी व्हायला मदत होणार आहे. हा प्रयोग कमीत कमी तुम्ही 15 दिवस तरी करून बघा, लक्षणीय फायदा होतो. हा माझा अनुभव आहे. तूप कोणतं घ्यायचं? गाईचं घ्यायचं की म्हशीचं घ्यायचं? शक्य तर कोणताही औषधी उपयोगासाठी आपण गाईचा तुपाचा उपयोग करतो. गाईचा तुपामध्ये औषधी गुण असतं, त्याच्याने तुमचं पित्त कमी व्हायला नक्की मदत होईल. डाळीमध्ये मूग डाळ तुम्ही दिवसातून 2 वेळा 15 दिवस जर मूग डाळ घेतली तर तुमची पित्त प्रकृतीवर भरपूर फायदा होईल. त्याच्यामुळे येणारी तुमची चिडचिड, उष्णता, डोकंदुखी सगळं कमी होईल. कोहळा हे पण खूप छान पदार्थ आहे बरं का. कोहळ्याच्या फायबर्समुळे तुमचं पोट साफ यायला मदत होते, कॉन्स्टिपेशन कमी होतं. तेवढंच नाही तर त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी आहे. कोहळ्याचं तुम्ही ज्यूस घेऊ शकता, तुम्ही त्याची भाजी करू शकता. असं वेगळ्या पद्धतीने कोहळा हे तुमच्या आहारामध्ये तुम्ही समावेश केला तर तुमचं पित्त कमी व्हायला मदत होते. अशा अनेक घरगुती उपाय आहे की ज्याच्याबद्दल मी तुम्हाला आज सांगितलेलं आहे. तुमच्याकडे पण जर असे काही उपाय असतील तर तुम्ही नक्की कॉमेंटमध्ये टाका, सो दॅट आपला दुसरा सबस्क्रायबरना, दुसरा आपले जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांनासुद्धा फायदा व्हायला पाहिजे. शेवटी आपला चॅनलचा उद्देश आहे की आपल्याकडे जे ज्ञान आहे, जे नॉलेज आहे ते शेअर करावं आणि समाजाला त्याचा उपयोग व्हावा. आणि तुम्ही हे व्हिडिओ कुठून पाहताय हे प्लीज नक्की सांगा, सो दॅट मला कळेल की आपली व्हिडिओ कुठे लोक पाहतायत, कुठपर्यंत आपले चॅनल हे गेलेली आहे. तुमचे सजेशन्स ऑलवेज स्वागतार्ह आहे, ॲक्सेप्टेबल आहे. तुम्हाला जर काही बदल सुचवायचे असेल, काही सांगायचं असेल तर प्लीज कॉमेंट करा. आणि प्लीज तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये काही महत्त्वपूर्ण वाटलं तर ज्यांना गरज असेल त्यांना हे शेअर करा, सो दॅट त्यांनासुद्धा याचा उपयोग होईल. आणि एक शेवटी आणि एक रिक्वेस्ट आहे
की प्लीज तुम्हाला व्हिडिओ आवडली तर लाईक करा, कारण तुमची लाईक हे माझ्यासाठी मोटिवेशन आहे. मला जास्त लाईक आले तर मला पुढची व्हिडिओ बनवण्यासाठीचं मोटिवेशन मिळतं. मी आपल्या चॅनलला भरभरून प्रतिसाद देत आहे, त्यासाठी थँक्यू व्हेरी मच. काही सजेशन सुचवायचे असेल तर प्लीज कॉमेंट करा, कारण मी सुद्धा नवीनच आहे, अजून आपल्याला वर्ष झालेला आहे. सो तुमचे जे काही सजेशन्स असतील ते चांगल्या शब्दांमध्ये जर तुम्ही कॉमेंटमध्ये दिलं तर मी तो नक्की इम्प्रूव्ह करायला प्रयत्न करेन. तुमच्या सहकार्याशिवाय आपली चॅनल ग्रोथ होऊ शकत नाही हे मलाही माहीत आहे. आणि मी हे जे चॅनल स्टार्ट केलेलं आहे त्याचं मोटो आहे की मी जे नॉलेज गेन केलेले आहे, मी जे अनुभव मला जे आलेले आहे हे तुमच्याबरोबर शेअर करावं, त्याचा समाजाला काहीतरी उपयोग होईल म्हणून मी ही चॅनल स्टार्ट केलेले आहे. अशा नवीन नवीन व्हिडिओ बरोबर आपण परत भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, नमस्कार, थँक्यू, स्टे ट्यून.